हॅलो, जय श्रीकृष्ण, दंडवत प्रणाम. कसे आहे सर्वजण? चला तर आज आपण पोळीपासून बनवलेला पिझ्झा आहे. एकदम छान झाला होता, तुम्हाला खरं सांगते. चला तर बघू शकता, हे तार पण तुटलेला आहे आणि जेव्हा आपण आपल्या दातामध्ये घेतो तेव्हा पण त्याचे तार तुटलेले आहे. सर्वप्रथम काय करायचं, कणिक मळून घ्यायची आणि आपल्याला उंडा घ्यायचा आणि तो उंड्याची पोळी लाटून घ्यायची आहे, साधी सिंपल. नंतर थोडंसं चीज टाकायचं आहे आणि डबल एकदा पोळी लाटून घ्यायची आहे. आणि थोडं चीज टाकल्यावर आपल्याला त्याला भुकशे पाडून घ्यायचे आहे, या चाकूच्या सहाय्यानं किंवा चमच्याच्या सहाय्यानं. जशी पिझ्झाची रोटी असते तशा आपल्या प्रकारे आपल्याला करून घ्यायचं. नंतर मी इथं रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि शेजवान चटणी टाकलेली आहे. तुम्हाला जर पिझ्झाचे काही सामान टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. आम्ही अशा रीतीने बनवतो, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. नंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि तव्यावर पोळी ठेवून द्यायची आहे. नंतर थोडंसं चीज टाकायचं आहे आणि कांदा, शिमला मिर्च आणि मक्याचे दाणे हे पण टाकून द्यायचं आणि टमाटर टाकून द्यायचं आहे आणि थोडंसं वरतून अजून चीज टाकून द्यायचं आहे. नंतर काय करायचं आहे, थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचं आहे आणि हे 5 मिनटं होऊ द्यायचं आहे. एकदम छान झाली होती. कमी वेळात आपली रेसिपी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. एकदम मस्त झाला होता पिझ्झा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. बाय. जय श्रीकृष्ण.